सीआरडी चिंचणी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटं तुमच्याकडे देखील आहेत पहिली 5 षटकं हाताळण्याकरिता, आणि ती 25 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळली गेली नाही तर तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल आणि इथून टायमर जे आहे ते मात्र सेट केलं जाईल. त्याचबरोबर दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्वरित यायचं आहे. इथून मॅचला सुरुवात होईल. डीजे सोनू आपण कुठेही असाल तर प्लीज या प्लीज. आणि दोन्ही संघांना विनंती करतो की आपलं 12th मॅन मॅचला इथून सुरुवात होते. एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव टॉस जिंकले आणि तदनंतर स्वीकारलं त्यांनी फलंदाजी आणि निमंत्रण दिलं ते म्हणजे सीआरडी चिंचणी या संघासाठी. बॅट्समन नेम आमच्यापर्यंत कळवा. शशांक आणि शशांकच्या साथीनं पहिलाच बॉल मुसद्दिक शेख. पहिला बॉल शशांकनं अगदी खोदून काढलाय ऑफसाईडला, खूप चांगला फटका आणि जिथे आपण पाहतात सुरुवात होते या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 चेंडू आणि 1 रन अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. पहिला बॉल आपण पाहिलं अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. फलंदाज आपण पाहिलं शशांक राऊत, सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि त्यांनीच मात्र पहिला बॉल संयमानं सेन्सिबल पद्धतीने खेळलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक जरूर आहे, परंतु पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये संयम आणि आक्रमकता यांची जोड असणं गरजेचं आहे आणि तेच पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालंय. अगदी बरोबर. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतात अतिशय चांगला चेंडू मुसद्दिक साठी. पहिला बॉल खूप चांगला हाताळला, योग्य लाईनला चांगली पिचिंग आणि खूप चांगला चेंडू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बघायला मिळाले. अगदी मुसद्दिक शेख यंदाचं मोसम मात्र खूप चांगलं राहिलं मुसद्दिक साठी. मुंबई अंडर-23 करता मात्र आपण पाहिलं त्याचं सिलेक्शन झालं, नॉमिनेशन झालं आणि तोच खेळाडू आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतायत मागचा बॉल जरूर बीट झाले असतील, यावेळेला खूप चांगला फटका केलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक थोडे बीट झाले आणि बघता बघता आपण पाहतायत सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या फ्लाय होते ती म्हणजेच 2 आणि जाऊन पोहोचते फलकावरती तीच 3. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतात कुमार माळी शिरगाव संघाचे खंबे समर्थक, जे शिरगावच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आता येणाऱ्या काळात मुसद्दिक आहेत आणि त्यांच्या साथीनं शशांक आहेत. नक्कीच क्रिकेट म्हटलं की आमची शान आहे, आमचा मान आहे, आमचा सन्मान आहे आणि जेव्हा आमच्या गावाचा संघ खेळत असतो तेव्हा आमचं लक्ष पूर्णतः त्या मॅच वरती असतं आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहिलं पारितोषिक लावलं आणि अगदी चांगल्या प्रकारे हा फटका पाहायला मिळाला. मुसद्दिकच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार चौकार 4 धावांकरिता. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 4 न फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 वरती. पहिलं षटक चालू असताना गोलंदाज सीआरडी चिंचणी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू चिन्मय यांना आपण पाहतायत. षटकातला 5वा बॉल. याही वेळेला मुसद्दीनं फटका तर खेळला जरूर. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू तिथे बघायला मिळाले आणि मुसद्दिक शेख या इनिंग मध्ये खूप काही भरीव कामगिरी नाही करू शकले. बाद इथे आपण पाहिलं तर चौकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर पॉइंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न झाला, स्लाइस केला होता आणि यावेळेला आपण पाहिलं बॅकवर्ड पॉइंटला अगदी चांगला झेल टिपला गेला. इथे आपण पाहिलं अजिंक्य मराठा शिरगाव या संघाला पहिला धक्का लागलाय. फर्स्ट विकेट डाऊन, मुसद्दिक शेख गॉन, बॅक टू द डगआउट.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आमदार चषक, एक जबरदस्त, फक्त वेळ 18 ते 14 तासांचा मिळाला, त्यामध्ये हे भव्य दिव्य आयोजन करू शकतात आणि खऱ्या अर्थानं ते करून दाखवलं. कुमार माळी असतील, अनुराग चव्हाण असतील आणि संपूर्ण शिवसेना युवा सेना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक जिथे चालू असताना विकेट देखील मिळाले. नवीन फलंदाज सूरज खामकर, डाव्या हाताचे तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून शिरगावमध्ये ज्यांना निश्चित स्वरूपात एक संबोधलं जातं. अगदी एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सूरज खामकरकडे पाहिलं जातं. बिग फॅन ऑफ सुरेश रैना आणि त्यांची शैली देखील बॅटिंग स्टान्स आपण पाहिला अगदी रैनाप्रमाणे आहे. आणि मैदानामध्ये आल्यानंतर खेळपट्टीला वंदन केलं, बॅटला चुंबन घेतलं, कारण की बॅट म्हणजे आमचा श्वास आहे आणि तोच यावेळेला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे सूरज खामकर. षटकातील चिन्मय पुढचा बॉल सूरजसाठी. चांगला बॉल होता, बॅकफुटला गेलेत आणि अगदी चांगल्या प्रकारे खेळले या चेंडूला. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहेत आणि या एका धावेने आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. धनेश, पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला तुम्ही 5 मिनिटांचा अवधी खर्च केलाय. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं. जर ती नाही झाली 6व्या षटकात एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. आता टेनिस बॉल क्रिकेट फक्त टेनिस बॉल क्रिकेट राहिलेलं नाही. या टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर उंची मिळाली. आज ISPL सारखी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या अनुषंगाने डिसिप्लिन आहेत, रेग्युलेशन आहेत, नियम आहेत, हे तुम्हाला फॉलो करणं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं देखील आहे. आणि नक्कीच जर पालघरचं क्रिकेट तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे तर तुम्हाला ते शिस्तबद्धता पाळायला हवी. आणि ही शिस्तबद्धता जेव्हा तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्ही एक चांगले संघ, तुम्ही चांगले खेळाडू म्हणून नावारूपास याल. हा मेसेज जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचेल. ते मात्र अगदी चांगला बॉल वरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलेला आहे. सूरजच्या माध्यमातून आपण पाहताय एक धाव कंप्लीट केली. चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालंय. चांगली फेकी तिथे पाहायला मिळते. 1 रन कंप्लीट झाले आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. 9 धावा धाव फलकावरती असताना एका बाजूला फलंदाज ते म्हणजेच शशांकच्या साथीने आपण पाहतायत सूरज आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती धनेश आलेत. जे षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं षटक थोडीशी जबाबदारी असते. नवा कोरा फरीचा बॉल असतो, त्यावेळेला तुम्हाला त्याची योग्य हाताळण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. षटकामधला पहिला बॉल सिंगल आली. तर दुसऱ्या बॉलवरती जो तुम्ही उल्लेख केला सिक्सर किंग शशांक आहेत स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला आपण पाहतात रिव्हर्स स्विच केला. बिटवीन द गॅप ढकलायचा होता परंतु तिथे क्षेत्ररक्षण नव्हतं. बॉलला फील्ड करतील, डॉट बॉल आलाय. डॉट बॉल तुम्हाला स्किप करावे लागतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये मंथन सर. अगदी बरोबर म्हणालात उत्कर्ष. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू ऑफ स्टंपवरती हाताळला होता. समय सूचकता आपण शशांकची पाहिली. गॅपमध्ये खेळायचा जरूर त्याचा पवित्र होता परंतु क्षेत्ररक्षण अगदी योग्य प्रकारे झालं. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. डॉट चेंडू आलाय. धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 9. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे यावेळेला रचनात्मक फटका जरूर जागा बनवली. ऑब्स्टिकला आले, शफल झाले आणि तदनंतर स्कूप पद्धतीने तो स्ट्रोक खेळला. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर या 2च्या गतीनं खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचेल ते म्हणजे 11 वरती. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं जगलिंग होत होतं. सावरलं योग्य वेळेमध्ये. 3 बॉलचा खेळ झालाय. 11 रन या फलकावरती देखील आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेची षटकं आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर हाणामारीची षटकं ही 2 षटकं असतात. आम्ही संधी असते फलंदाजांकरिता परंतु सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला जरूर पाहायला मिळालाय. इथे मात्र संधी उपलब्ध करून देत नाहीयेत बॅटर्ससाठी. अगदी बरोबर. बॅटर्ससाठी संधी उपलब्ध करून देत नाही, जो योग्य तुम्ही उल्लेख केला. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. याही वेळेला मिडल ऑफ द बॅट जरूर फटका खेळलाय. लॉंग ऑफचे खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये कव्हर पर्यंत पोहोचले आणि तदनंतर खूप चांगला कॅच जिथे आपण पाहतायत राजकुमार तामोरे एक मोठं नाव राहिलंय. आपण पाहतात CRD चिंचणीसाठी आणि त्यांनी टिपलाय कॅच. संपलाय खेळ शशांकचा. गॉन. आपला आला बैलगाडा कशात उडवीत धुरळा आला बैलगाडा आता 1 नंबर हाय आपला
पाहिलं तर अगदी चांगला झेल या ठिकाणी मात्र राजकुमार तामोर यांनी टिपलाय. वय वर्ष 51, लेजेंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांना आपण पाहतोय, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी. ज्या प्रकारे उत्तम टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून राजकुमार तामोरे ओळखले जातात, तितकेच उत्तम लेदर बॉल पटू देखील आहेत. आणि चिंचणी म्हटलं तर क्रिकेटपटूंची खाण तिथे आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर राजेश सुतार सरांचा उल्लेख व्हायला हवा. रणजी संघाकरिता मुंबईच्या मात्र त्यांनी खेळलं गेलं. त्याच खालोखाल सिद्धार्थ आकरे याला देखील आपण पाहिलं, खूप चांगलं क्रिकेट मुंबई करता देखील त्यांनी हाताळलं गेलं. त्याच्याच खालोखाल आपण पाहतो शर्विस सावे, वुमन्स क्रिकेटमध्ये देखील ती आघाडीला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपण संबंध पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळतं. सध्या MPLचा आगाज झालाय. धनित राऊतचा उल्लेख डेफिनेटली होईल, कारण की ही खेळाडू समोर येतात ते त्यांच्या खेळामुळे. जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळाल तर डेफिनेटली त्याची दखल ही चांगल्या दर्जेवरती घेतली जाते. मुसद्दीक शेख याला देखील आपण पाहताय, विनायक भुईरला आपण पाहताय, मुंबई रणजी करता खेळताना रॉस्टन डायसला देखील आपण पाहताय, सिद्धार्थ राऊत वडराई एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि ही सर्व शान आहेत पालघर जिल्ह्याची. अगदी बरोबर. या पालघरनं टेनिस बॉल म्हणा, लेदर बॉल म्हणा, अनेक क्रिकेटपटू दिलेले आहेत या क्रिकेटवरती. आणि खऱ्या अर्थानं जो तुम्ही उल्लेख केला की चिंचणी म्हटलं की क्रिकेटपटूंची खाण, ज्या खऱ्या अर्थानं आता राजकुमार तामोरे तुम्ही उल्लेख केला की वय वर्ष 51 परंतु सीमेलगत आहेत, ते पॉवर प्ले मध्ये नाही राहिलेत, हे महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खेळला थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक डीप मधनं येतील, बॉलला फील्ड करतील, तत्पूर्वी मिळेल सिंगल. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. षटकांचा खेळ संपल्या, मंथन सर 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मी म्हणेन पॉवर प्ले थोडासा कमी धावांचा राहिला. अगदी बरोबर. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी CRD चिंचणी या संघाकडनं पाहायला जरूर मिळाली आहे. 2 षटकं झाले, 10 मिनिटं झालेली आहेत. वेळेकडे देखील चिंचणी संघ लक्ष द्या, कारण की 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. टायमर जे आहे ते चालू राहणार आहे. तुम्ही जर असा वेळ दौडत राहाल तर डेफिनेटली टायमर थांबणार नाही. 2 षटकं झालेली आहेत आणि अगदी 2 षटकांमध्ये अगदी चांगली कंप्लीट पॉवरफुल गोलंदाजी ज्याला म्हणतात, आणि ती कंप्लीट पॉवरफुल गोलंदाजी चिंचणीच्या गोलंदाजांनी केली. षटक क्रमांक आपण पाहतायत तिसरं, आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा प्राचारणात आणले चिन्मय यांना. संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, संघाचा मुख्य गोलंदाज जो पहिल्या षटकात होता तोच आता तिसऱ्या षटकात देखील आला. तुमची एक चांगली लाईन चालू असताना मग काही बदलायची गरज नाही. जे 2 षटकांचा जो कोटा आहे तो चिन्मयचा संपून या स्कोर कार्डला आणखीन कसं कंट्रोल करता येईल या अनेक गोष्टींचा विचार करत असताना CRD चिंचणीनं आणलंय चिन्मयला षटक क्रमांक 3 मध्ये. उत्कर्ष, या सत्रामध्ये आपण पाहिलं तर स्वैर चेंडू आतापर्यंत एकही पडला गेलेला नाहीये. म्हणजे जे नियंत्रण हवंय ते नियंत्रणामध्ये अगदी चांगली गोलंदाजी ही जमेची बाजू पाहायला मिळते CRD चिंचणीची. षटकातील पुढचा बॉल चिन्मय घेऊन तयार सुरतसाठी. अगदी चांगला बॉल खोदून काढलाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डर आहेत करण रावरे तिथे होते आणि ही मिस्टेक झाली आहे करणकडनं. कारण की सूरजला जीवदान देणं किती धोकादायक ठरू शकतं, कारण की मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देता त्यानंतर त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्याचं रूपांतरण एका मोठ्या खेळीमध्ये होतं. आता पाहूया या जीवदानाचा सूरज कशा प्रकारे फायदा घेईल. 14 धावा फलकावरती झाल्या, 2 गडी बाद झाल्यात. अगदी बरोबर. जो तुम्ही उल्लेख केला की आत्मविश्वास तिथून थोडासा उंचावतो आणि तदनंतर ज्या वेळेला फलंदाज मोठे फटके खेळतात त्यावेळेला मग ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच सुटलेला असतो त्याला मग तिथे संपूर्ण तो त्रास होत असतो. पाहूया येणाऱ्या काळात सूरज सिद्ध करेल का. या वेळेला पंचांकडे अगदी आपसुकतेने पाहतात वाईट बॉल मिळेल का, पंच सांगतात की नाही मिळणार. आधुनिक क्रिकेट बदललं मंथन सर. यापूर्वी अशा गोष्टी असायच्या की वाईड लाईनवरनं बॉल गेला तो वाईड असायचा. आजचं क्रिकेट खूप बदललं. धावसंख्या इथे देखील वाईड डॉट बॉलनं स्थिरावते, ती म्हणजेच 14 रनवरती. अगदी त्याचं कारण आपण पाहिलं तर क्रिकेटचा चेहरा मोहरा हा बदलला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील बदललं गेलं. नियमाची अंमलबजावणी देखील चांगली झाली आणि यावेळेला आपण पाहिलं फुलरलेनचा मारा गोलंदाजाने केला आणि त्याला प्रत्युत्तर दिलं आपल्या अंदाजामध्ये. अगदी चांगला फटका मयूरच्या बॅटमधनं आलाय. आमदार चषक आलाय. षटकार 6 धावांकरिता. लढलो आणि जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या माती. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला पिक केला मयूरने आणि आपल्या अंदाजात खेळलं षटकाराकरिता. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, चांगल्या प्रकारे खेळलाय, हवेमध्ये गेलाय, लॉफ्टेड स्ट्रोक होता, अगदी चांगला झेल स्क्वेअर लेगला टिपला गेलाय, इथे लागतोय अजून एक धक्का, 3 गडी बाद 20 वर. थँक्यू सो मच. खूप जबरदस्त पद्धतीने गोलंदाज होते. मागच्या बॉलवरती षटकार पाहिला, त्याचं उत्तर आफ्टर नेक्स्ट बॉल जिथे विकेट न दिलं हे महत्वाचं असतं. अजिंक्य मराठा शिरगाव या संघासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दुर्वेश यांना आपण पाहतात. सूरजच्या प्रत्येक षटकारासाठी दुर्वेशच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कुमार माळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुमार माळी यांनी दुर्वेशच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, त्यांचं मित्रप्रेम आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या मैदानामध्ये ते बघायला मिळतं. अगदी प्रत्येक षटकाराकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक कुमार माळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटवरचं असलेलं हे प्रेम, गावावरती असलेलं प्रेम आणि आपल्या लाडक्या खेळाडूवरती असलेलं प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतं. हे ऊर्जा देणारं पारितोषिक लावलंय दुर्वेशसाठी. अगदी चांगला बॉल, चिप शॉट तिथे पाहायला मिळतोय. प्लेड ऑन केलं या चेंडूला. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये पुन्हा एकदा राजकुमार तामोरे यांना आपण पाहताय. बघा ज्या प्रकारे चेंडूला खेळला त्यानंतर अगदी वेगानं धावत गेले. तरुणांनी मात्र या खेळाडूकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. 40+ क्रिकेट तुम्हाला हे शिकवतो. प्रामाणिक क्रिकेट, डेडिकेशन, एफर्ट्स या सर्व गोष्टी राजकुमार तामोरेने दाखवल्या. सध्या या मॅच मध्ये स्कोर कार्डला जी गती मिळायला हवी ती नाही मिळत आहे. तिसरं षटक चालू आहे आणि चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत तो म्हणजेच 5. अगदी शेवटचा बॉल आणि स्कोर कार्डला धावसंख्या 21. शेवटचा बॉल सूरजसाठी. रनिंग ट्रॅक वरती, रनवे वरती थोडीसं व्यत्यय आलं. योग्य वेळेत सावरणं देखील गरजेचं आहे. जर ते व्यत्यय थोडंसं महागात पडू शकतं जर बॉलची लाईन नाही झाली. त्या अनुषंगानं स्वतःला चिन्मयनं थांबवलं. 21 रन ह्या फलकावरती आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने चिन्मय तयार होतोय. अगदी चांगला बॉल, अगदी बघा सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळते. सूरज जाणून आहे 3 विकेट गेले, त्यानंतर एक भागीदारी आता जमवणं गरजेचं आहे. धावा देखील जमवणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहिलं या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती अजिंक्य मराठा शिरगाव या संघाची 22. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. विनर्स टेंबोडे विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी. दोन्ही संघ जर मैदानामध्ये उपस्थित असतील तर उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. आपण पाहत आहात आमदार चषक 2025. अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चला जास्त वेळ टाइम स्पेंड तिथे करू नका. आपण टाइम मॅनेजमेंट जर आपण पाहिलं तर आतापर्यंत वेळ झालेली आहे 16 मिनिटं आतापर्यंत वापरलेली आहेत CRD चिंचणी 3 षटकांकरिता. तेव्हा थोडंसं फास्ट क्रिकेट खेळणं हे गरजेचं आहे. इथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 22. पुन्हा एकदा आपण पाहताय धनेश येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहतायत चेंडू बराच काळ हवेत. राजकुमार तामोरे बॉलच्या खाली नाही चुकी करणार. 40+ क्रिकेट जो तुम्ही उल्लेख केला की त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तरुणांनी या खेळाडूंकडे बघावं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर इथे 22 होती. मोठा फटका स्वीकारणं गरजेचंच होतं आणि त्यावेळेला मोठा फटका स्वीकारला आणि त्यावेळेला आपण पाहू शकाल इथे फलंदाज बाद होताना गॉन. इथे जर आपण पाहिलं तर राजकुमार तामोरे सरांसाठी कुणाल पाटील सरांनी इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 40+ क्रिकेट आणि कुणाल पाटील सर देखील क्रिकेटचे दर्दी आणि ज्यांनी 40+ क्रिकेटकडे पाहिलं, जे त्यांचे एफर्ट्स पाहिले आणि त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ठेवलं, हे कुणाल पाटील सरांचं क्रिकेटवरती असणारं वेगळं प्रेम आहे. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 22. पुढचा बॉल याही वेळेला फुलर लेनचा बॉल होता. अगदी येता क्षणी बॉलला फक्त दिशा दिली प्रथमेशनं आणि मिळते सिंगल. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या 23. 23 रन ह्या फलकावरती आहेत.
चिन्मय तिथे होते, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या प्रकारची गोलंदाजी धनेशकडनं झाली, या अगोदरचं षटक देखील अगदी चांगल्या प्रकारचं त्यांना हाताळलं. 2 विकेट त्या षटकामध्ये धनेशने मिळवल्या आणि तोच धनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. 2 चेंडू अगदी योग्य प्रकारे हाताळलेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धनेश. धनेश यांचा षटकातील तिसरा बॉल. समोर फलंदाज असतील ते म्हणजेच दुर्वेश. यावेळेला खोलातला बॉल, त्या बॉलला खोदून काढलंय. करण रावरे वामन या नावानं भरपूर प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. अगदी वेगानं फेकी देखील केली. तुम्ही क्षेत्ररक्षण किती चांगलं करता त्याही पेक्षा तुम्ही फेकी किती योग्य करता याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या असतात. जिथे करणनं फेकी केली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि बघता बघता 2 रनने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 25 रन. अगदी 25 धावा या पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती चेंडू झालेले आहेत या षटकातील. आतापर्यंत आपण पाहत आहेत 3. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राईट ओव्हर द विकेटने अगदी चांगला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. गोलंदाज स्वतः पुढे येत आहेत. इथून मात्र आपण उत्कर्ष पाहिलं तर कुठल्याही प्रकारची संधी मात्र उपलब्ध करू देत नाहीत फलंदाजांकरिता. आणि याचाच अर्थ आपण पाहिलं तर अगदी ज्याला म्हणतात वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि ती वैविध्यता प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अगदी योग्य तुम्ही जे विश्लेषण केलं की वैविध्यता ज्यांनी खूप चांगली वापरली. गोलंदाजांना फलंदाजाला संपूर्णपणे थांबवून ठेवलंय. मोठे फटके खेळायला ज्या वेळेला संधी घेतली त्यावेळेला विकेट गेले आणि इथे जेव्हा सिंगल डबल हाच खेळ फक्त तुम्हाला स्वीकारता येतो. ही गोलंदाजांची गुणवत्ता आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला बॉलला फक्त सॉफ्ट हँडने खेळले. डीप कव्हरचे खेळाडू वेगाने पुढे येतील, बॉलला फील्ड करतील. सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. म्हणतात जर धावसंख्यांची जी गती आता मंदावली ना, येणाऱ्या काळामध्ये जर ती नाही मोठी झाली तर मग थोडासा दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला त्रास होईल त्याचा. डेफिनेटली सध्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 27. चेंडू आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या षटकातील. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल. याही षटकामध्ये आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिलेली आहे धनेशची. 5 धावा मोजल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतोय. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता आपण पाहिलं 2 बॅटर्सच्या माध्यमातून चर्चा देखील होताना दिसते आणि ही चर्चा होणं खूप गरजेचं आणि स्वाभाविक आहे. कारण की एकमेकांशी जेव्हा तुम्ही संवाद साधता त्यानंतर तुम्हाला काय प्लॅनिंग करायची, कशा प्रकारे खेळायचं आहे, आता पाहूया त्यातून निष्पन्न काय होईल. पुन्हा एकदा चांगला बॉल. त्या बॉलला मात्र खेळून काढलेला आहे. फक्त सिंगल आणि सिंगल हेच सध्या तरी या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल डबलचा खेळ जो आता चालू होता तो 4 षटकांपर्यंत आता मी म्हणेन की हरकत नाही, तुम्ही चालवलं खेळाला. आता येणारी जी 2 षटकात 12 बॉलचा खेळ आहे, 21 मिनिटांचा अवधी आहे. आतापर्यंत खर्च झालेला आहे. तुमच्याकडे 1 षटक फेकण्याकरिता अवघ्या 4 मिनिटांचा अवधी असेल. त्या अनुषंगाने त्या 4 मिनिटांमध्ये षटक परिपूर्ण करणं CRD चिंचणी तुमच्यासाठी गरजेचं आहे. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये 1 खेळाडू येणार मध्ये या अनेक गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. फलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजेच 29. 12 बॉलमध्ये किमान जर म्हणतात सर 20 आल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला चांगली फाईट बघायला मिळेल. अगदी प्रयत्न त्या दृष्टिकोनातून तुम्हाला करावे लागतील. परंतु कौतुक करीन मी CRDच्या गोलंदाजांचं, काय अफलातून गोलंदाजी केली जाते. राजकुमार तामोरे वेळेकडे लक्ष असू द्या. पुन्हा एकदा मी सांगतोय 22 मिनिटं झाली आहेत. अवघी 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे. टायमर चालू आहे. शेवटचा नियम माफ करा 5 षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती हर्ष. धाव संख्या आपण पाहताय 4 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे धाव फलकावरती 29 झालेली आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर गिरकी घेताना पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला मात्र पूर्णतः बीट केलंय. अगदी चांगल्या टप्प्यावरती ही सुंदर गोलंदाजी ही पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवरती हर्षची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. इथे हर्ष यांना आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स. चांगला चेंडू डाव्या हाताचा ज्या वेळेला गोलंदाज होतो त्यावेळेला त्याच्यासाठी एक नॅचरल अँगल तयार होतो. त्याच्यामध्ये शार्प टर्न हे डाव्या गोलंदाजाला निश्चित स्वरूपात एक वरदान असतं. ज्यांच्याकडे चांगले कट बॉल होतात तोच चेंडू बघायला देखील मिळाला. आणि ते वरदान असलेले गोलंदाज देखील आपण पालघर जिल्ह्यामध्ये पाहिलेत. संजू म्हात्रे यांना आपण पाहिलं ओमकार पालघर या संघाकडनं खेळताना. त्यानंतर आपण पाहिलं भरत मेहर यांना दांडीकडनं खेळताना. त्यानंतर आपण पाहिलं रवी घरत यांना पवनसुत नवली करता खेळताना. असे दिग्गज गोलंदाज आपण लेफ्ट आर्म पाहिलेत. आणि यावेळेला आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी दर्जेदार फेकी देखील पाहायला मिळाली. परंतु फलंदाज देखील तितके चाणक्य होते. आणि यावेळेला आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 31. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 31. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्ष षटक क्रमांक 5 मध्ये आलेत.
पाचवं षटक तेही तेवढंच महत्वाचं आहे. स्लॉक षटकाला सुरुवात, चेंडू बराच काळ हवेत. दुर्वेश गावड यांचा फटका फसला. शॉर्ट कव्हरचे खेळाडू नाही चुकी करणार. फलंदाज बाद, गॉन. आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. थँक्यू सो मच. 4 चेंडू झालेले आहेत. अगदी योग्य प्रकारे हर्षने 4 चेंडू हाताळलेले आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहत आहे, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. आपण पाहत आहात आमदार चषक 2025 ची पहिली रजनी. पहिल्या रजनीतला घमासान एका बाजूला CRD चिंचणी विपक्षात संघ खेळताना बघायला मिळतोय, तो म्हणजेच अजिंक्य मराठा शिरगाव. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आलाय. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतात, ते म्हणजेच हर्ष आहेत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर ते 5वं चालू आहे. सोनू जरा साऊंड सिस्टमचा लक्षात घ्या. पुढचा बॉल, याही वेळेला चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपतील कॅच आणि फलंदाज इथे झालेत बाद, गॉन. इथे आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते. अगदी चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळाली. कारण मात्र प्रयत्नामध्ये होते मोठा फटका खेळण्याच्या, परंतु बॅटच्या अगदी वरती चेंडू लागला, हवेमध्ये गेला. अगदी चांगला झेल या ठिकाणी मात्र कॅरी केला. विकेटचं पतन झाले. 6 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे फवाज. फवाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष A1 स्टार तोही संघ आपल्याला शिरगावमध्ये बघायला मिळाला. तदनंतर आपण पाहतात याही संघामध्ये ज्यांनी चांगले क्रिकेट खेळलं. आणि आता सध्या अजिंक्य मराठा शिरगाव एक गाव एक फॉर्मॅटनं तुम्ही ज्या वेळेला खेळता आणि ते फवाज दाखल झालेत. षटकांचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतात 5व्या षटकातला अगदी शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हर्ष येथील डाव्या हाताचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलंय. इथे देखील आपण पाहतात बॅकफुटला आले, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु हर्ष सांगतात की आमच्या अगेन्स्ट मध्ये तेवढं सोपं नाही. चांगल्या बॉलची इथे पुनरावृत्ती झाली. 5 षटकांचा खेळ संपला आणि षटकांचा खेळ संपला. टाइम मॅनेजमेंट CRD चिंचणी व्हेरी वेल प्ले. तुम्ही 25 मिनिटांमध्ये योग्य ती 5 षटकं फेकली, हे खूप महत्वाचं आहे. 5 षटकांचा खेळ मंथन जर संपला आतापर्यंत. स्कोर कार्डला धावसंख्या 32. 6 बॉलमध्ये आता जे आपण 50 बघत होतो ना, मी तिथे नाही जाणार. तुम्हाला 32 चे 40-45 पर्यंत यायचं आहे. जर आले तर दुसऱ्या डावात तुम्ही देखील लढू शकता. अगदी बरोबर. तुम्हाला त्याकरता लढावं लागेल, झुंजावं लागेल, धावा बनवाव्या लागतील. सध्या आपण पाहतोय 32 वरती 6. उत्कर्ष आपण पाहिलं तर सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी अगदी चांगली झाली. त्यानंतर टॉप ऑर्डरचं काम होतं त्या धाव संख्येला पुढे घेऊन जाणं, परंतु ते निष्प्रभ राहिले आणि गोलंदाजांचा बोलबाला या सत्रामध्ये पाहायला मिळाला. अगदी बरोबर. गोलंदाजांचा बोलबाला तो कायम राहिला. वर्चस्व सुरुवातीला गाजवलं प्रमुख गोलंदाजांनी, मध्य गोलंदाज त्यांनी देखील तिथेच पावलोपावली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात पहिला बॉल थोडी फ्लाईट दिली आणि डाव्या हाताचा गोलंदाज, तुम्ही उल्लेख केला की पालघरमध्ये अनेक डाव्या हाताचे गोलंदाज ज्यांनी संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला भुरळ घातली, आता गोलंदाज आलेत, ते म्हणजेच भरत चिखलेकर. तेही एक नामवंत गोलंदाज. पहिलाच बॉल मंथन सर लाईन और लेंथ अगदी कसून मारा, अगदी टिचून मारा ज्याला म्हणतात, आणि तो टिचून मारा CRDच्या प्रत्येक गोलंदाजाने केलाय. काय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. त्यांनी मात्र हात खोलण्याचा मौकाच दिला नाही फलंदाजाला. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर भरत चिखलीकर. इथे मात्र जागा बनवली आहे. चांगला फटका खेळलेला आहे. अगदी चांगला फटका, स्वीट साऊंड आला बॅटमधनं. फाईन लेगच्या दिशेला षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटच्या षटकात का होईना षटकार तर जरूर आला, महत्वाचा होता.
या इनिंग मधला पहिला षटकार, जो षटकार अत्यंत महत्वाचा मंथन सर, तो यावेळेला आलेला आहे. अगदी मस्ट निडेड सिक निश्चितपणे आपण म्हणू शकतो. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा चेंडू इतकं इझी नाहीये भरतच्या विरोधामध्ये मारणं. एक संधी त्याने तुम्हाला दिली, त्याने व्हेरिएशन केलं होतं. धीम्या गतीचा चेंडू तो पीक केला फलंदाजाने, षटकाराची मोहर उमटवली. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. या वेळेला जर आपण पाहिलं तर 38 रन्स. 3 बॉलचा खेळ झाला. चौथा बॉल तोही आपण पाहतात ऑन साईडला खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक जर तपासून पाहिले तर जिथे आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. चौकारामध्ये त्याचं रूपांतरण पाहायला मिळालं आणि चौकाराच्या सहाय्याने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6/42. 4 चेंडू झाले षटकातील. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार भरत चिखलीकर. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू, त्याला मात्र पिक केला. बॉटमॅनचा परिपूर्ण वापर पाहायला मिळालाय. फिल्डर तिथे चिन्मय अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं आणि तिथपर्यंत दोन्ही फलंदाजांनी मात्र अगदी मनसुबा बनवला की 2 धावा घ्यायच्यात आणि 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे कंप्लीट होताना पाहायला मिळाला. या 2 धाव्यांच्या सहाय्याने स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44. जो तो षटकाराला त्या षटकाराने या स्कोर कार्डला गती मिळाली आणि तदनंतर ती गती आहे ती आता खऱ्या अर्थाने वेगाने चाललंय. चेंडूंचा खेळ तपासून पहिला 5 अगदी शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलची कहाणी काय होते, काय बिघडते, या गोष्टी बघणार आहोत. शफल झाले, भरपूर शफल झाले. बॉल तिथे देखील लॉंग स्टॉपला बघायला मिळाले. फलंदाज आउट. 44 वरती धक्का लागलाय आणि या इनिंगचा खेळ संपलाय. फलंदाज आपल्याला बाद होताना बघायला मिळतील. 45 धाव्यांचं टार्गेट या नेक्स्ट मॅचला विजयाकरिता. पाहूया त्या धावा आता कशा होतील कशा नाही होतील, या अनेक गोष्टी आहेत. जाऊया तत्पूर्वी टॉस कडे, जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मंथन गरज सर जोडले जातील आणि एका बाजूला आहे संघ विनर्स टेंभोडे आणि विपक्षात ध्रुव 11 सातपाडी. चला प्लीज टॉस साठी या. एका बाजूला टेंभोडे आणि एका बाजूला आपण पाहतायत ध्रुव 11 सातपाडी. दिलदार मनाचं वाढीव तुमचं, दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार. तुमचं वेगळंच असतोय तामझा. सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब, सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब, सरकार तुम्ही करताय मार्केट जॉब. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन ध्रुव 11 सातपाटी संघाचा कर्णधार आणि विनस टेंबोडे संघाचा कर्णधार लवकरात लवकर या टॉस साठी. या अगोदरच आम्ही अनाउन्समेंट केली होती. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विनस टेंबोडे संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. ध्रुव 11 सातपाटी संघाचा कॅप्टन विनर्स टेंबोडे आणि ध्रुव 11 सातपाटी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे लवकरात लवकर या.
बघा सातपाटी संघ, जर तुम्ही आता उपस्थित झाला नाही टॉससाठी तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांच्या वतीने ही सूचना येते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मुसद्दिक शेख आणि एका बाजूला अच्छू बारी. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती एक मोठं नाव. त्यांच्या साथीनं राजकुमार तामोरे. अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट आणि आता देखील त्या सेवेत आहेत. CRD चिंचणी या संघाकरिता पहिल्या बॉलवरती आपण पाहतात सुरुवात चांगली झाली. अच्छू बारीनं कॉन्फिडन्सनं मिडल ऑफ द बॅट केलं, कव्हरला बॉलला खेळलं आणि धावसंख्या 2 इथे सुरुवात आपल्याला बघायला मिळते. ध्रुव 11 सातपाडी तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जातात. इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. एक आपण मोठी स्पर्धा खेळता, जवळच्या विभागात आपण बिलॉंग करतो, तर तुम्हाला येणं गरजेचं असतं वेळेमध्ये. गोलंदाज तयार. यावरला बॅटची कड अच्छू बारी यांच्या खेळाला पूर्ण विराम. फलंदाज अच्छू बारी. पहिल्या बॉलवरती 2 रन आणि दुसऱ्या बॉलवरती मुसद्दिकचे शिकार गॉन. शिरगाव संघाला प्रत्येक विकेटसाठी विकी संख्ये सरांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत. या ठिकाणी आपण टॉस पाहत आहोत. विनस टेंबोडे वर्सेस ध्रुव 11 सातपाटी. सातपाटी संघ आमदार चषक इज द कॉल केलेला आहे आणि शिवसेना टॉस जिंकलेला आहे. विनस टेंबोडे संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आर्यनचं मैदान आणि आर्यनच्या मैदानावरती रंगणार हे क्रिकेट. काय म्हणशील आर्यनच्या मैदानाबद्दल आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल? नाही, खूप चांगलंच आयोजन असतं आर्यनवर. खूप वर्ष इकडे खेळतात. मजा वेगळीच असते इकडे खेळायची. आतुरता असते इकडे प्लेयर्स लोकांना मॅच कधी होईल आणि खेळायला कधी भेटेल. तर नक्कीच आयोजन पण खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत सातपाटी संघ. तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे विनस टेंबोडे या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. विकी संख्ये सरांच्या माध्यमातून शिरगावच्या प्रत्येक विकेट करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे पहिली विकेट मिळवली ती म्हणजेच मुसून. पुढचा बॉल मयंक साठी. मिडल ऑफ द बॅट खूप चांगला फटका. जिथे आपण पाहतायत सिंगल जरी असली तरी हरकत नाही, परंतु त्या फटक्यामध्ये क्रिकेटचं सौंदर्य बघायला मिळालं. चेंडूंचा खेळ झाला 3 आणि धावसंख्या फलकावरती 3 आहेत. राजकुमार सरांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कुणाल पाटील सर आपल्याला बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटसाठी एक वेगळं त्यांचं प्रेम असतं. त्यांच्या कॅचसाठी 500 होते, षटकाराला 500 आहेत. पहिला बॉल त्यांनी खेळत असताना आत्मविश्वासानं एक धाव घेतली आणि स्कोर कार्डला त्यांनी त्यांची वैयक्तिक आणि संघासाठी एका धावेची जोड दिली. 4 बॉलचा खेळ झाला. अजित सर धावसंख्या फलकावरती 4 आहेत. एका बाजूला जे टार्गेट आपण तपासून पाहिलं या मॅचला जिंकण्याकरिता ते म्हणजेच 45 धाव्यांचं, त्याचा पाठलाग आता चालू झालाय. सवळी आपण मुस्तदिक. पुढचा चेंडू. ओहो, भन्नाट वेग. बॅक ऑफ द गुड लाईन चेंडू पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये जाणारा भन्नाट वेग आहे. पिचिंग खूप चांगली आहे. आउटसाइड द ऑप्शन बघायला मिळते. थोडंसं लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट मध्ये संपलाय. 4 धावा. 45चं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करताना CRD चिंचणी संघाचा एक मोहरा गारज झालाय. अच्छू बारी. पुढचा चेंडू. एकटा मोर द विकेट. त्यावेळेला आपण बघतायत वाडा शॉट. अपीच केले चेंडूला. लॉंग ऑफला क्लिअर करताना येतोय. या ठिकाणी 4 चौकार. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. आम्हाला जो कोणी थँक्यू. आमदार चषक चौकार बघायला मिळतोय. थोडासा वर चेंडू आणि मयंकनं दाखवून दिले या ठिकाणी त्याची स्ट्रेंथ, त्याची ॲबिलिटी. मिडअपच्या डोक्यावरनं शॉर्ट मिडअपच्या डोक्यावरनं लॉंग ऑफला क्लिअर करत वन्स बाउन्स ओव्हर द रूप चौकार आलाय. धावसंख्या बघायला मिळते. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आणि 8 धावा. नवीन गोलंदाज बघायला मिळते सूरज. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज खामकर. सातत्यानं इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यॉर्कर पद्धतीचे चेंडू हाताळण्यासाठी ज्याची एक चांगली स्ट्रेंथ आहे. एका बाजूला 2 फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा आणि ते आतापर्यंत रुजू आहेत, तर एका बाजूला यंग टॅलेंट शिरगावचा एक दिग्गज क्रिकेटपटू सूरज खामकर. त्यांच्या प्रत्येक षटकाराला
कुणाल पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि ते स्ट्रायकिंग एंडला राजकुमार तामोरे यांना पण पाहतात. पहिलं षटक संपलं जिथे 8 रन होते, एक गडी जरूर बाद झाला. अच्चू बारी 45चं टार्गेट. गोलंदाज सूरज तयार, लेफ्ट आर्म अराउंड स्टम्प्स. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला अगदी खोदून काढलं. वाईडिश यॉर्कर पद्धतीचा चेंडू पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्सला सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल. या एक धावेनं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. सुंदर स्टार्ट बघायला मिळतो. थोडासा चॉप केला चेंडूला सिंगल कंप्लीट झाले. 9 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या पद्धतीने धावा आहे समोर त्यांचा पाठलाग योग्य पद्धतीने होताना मयंक याही वेळेला सिंगल डबल कडे कॉन्सन्ट्रेट करतायत. आता मात्र आपण राजकुमारला बघतोय. राजकुमार षटकार जर खेळतायत. सन्मान्य कुणाल पाटील सरांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावसंख्या पोहोचले डबल डिजिट मध्ये. 10 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू सूरज. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डिंग मध्ये सजवली गेली गलीमध्ये. डॉट बॉल आलाय. 10 धावा आहेत. अजूनही 35 ची गरज आहे. मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनवली गेली आहे, परंतु चेंडू जर चुकीचे तुम्ही हाताळले तर षटकार चौकार आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु मागच्या 2 मॅच मध्ये जर आपण गोलंदाजी बघितली, इंगचीवर दांडी संघाची आणि CRD संघाची, गोलंदाजीचा प्रभाव खूप चांगला राहिलाय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही निरीक्षण केले या मागच्या 2 मॅच मध्ये गोलंदाजींसाठी गोलंदाजांना खऱ्या अर्थानं खूप चांगली खेळपट्टीने साथ दिली. फलंदाज देखील आता तयार असतील. यावेळेला राजकुमार तामोरे अगदी आपण पाहतात पुढ्यातला बॉल, तदनंतर त्या बॉलला समोरून फिरवलं सूरजनं. डॉट बॉलची पुनरावृत्ती होते. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय अजित सर, ज्यामध्ये क्वालिटी गोलंदाजी. 4 बॉलमध्ये फक्त 2 रन आणि इथे गोलंदाजी अचूक होते. नक्कीच आपण बघतायत लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज आहेत. पुढचा चेंडू भरपूर शॉर्ट बॉल, संधी होती इथे. अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळलाय. चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होताना डीप गली रिजन मध्ये येतोय. या ठिकाणी बघायचं आहे किती धावा बघायला मिळतील आणि मला वाटते इथे पंच सांगतायत चौकार आलाय. तो सगळे 4 ने फ्लाय होताना 1-4 14 रन्स. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. राजकुमारकडे भरपूर संधी होती या चेंडूला योग्य ठिकाणी खेळण्याची. फॅन्सी शॉट खेळले. थोडासा प्रेशर 2 डॉट बॉल मध्ये आला होता, तो रिलीज केला गेला आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचते ती 14. चांगला फटका, खूप चांगला फटका मी म्हणेन जिथे खेळला त्यांनी आणि धावसंख्या फलकावरती आता आकार घेताना जाऊन पोहोचते 14 वरती. टार्गेट आहे ते म्हणजेच 45. 45च्या टार्गेट मध्ये खऱ्या अर्थानं खूप जबरदस्त कामगिरी. आता जे 2 बॉल डॉट आले त्या 2 बॉल डॉटला विसरतात, ज्यांनी रिव्हर्स स्विचचा फटका खेळला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक चांगल्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करताना धावसंख्या फलकावरती 14. चेंडूंचा खेळ झाला 5. अगदी शेवटचा बॉल सूरज खामकर. याही वेळेला फुलर लेनचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. षटक संपले दुसरं. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला फलकावरती आहेत 15 आणि 15 वरती एक धक्का देखील लागलाय. नक्कीच ज्या पद्धतीने धावा बनवायच्या म्हणजे 2 षटकामध्ये 15, 4 षटकामध्ये हवे 33. कॅल्क्युलेट क्रिकेट इथे बघायला मिळते. 24 बॉल आहेत, 30 धावांची गरज आहे. बॅलन्स मध्ये मॅच उभा आहे. इथून जर आपण बघितलं जबरदस्त मॅच रंग भरताना याच्यानंतर एक मोठं बॅटल आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने विनर्स टेंबुडे आणि त्यांच्या अगेन्स्ट ध्रुव 11 सातपाटी मधला बॅटल होणार आहे. तुर्तास या मॅच कडे फोकस करूया. 24 चेंडू 30चं इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अजिंक्य मराठा संघाचा सर्वाधिक 30 तर्रार गोलंदाज मारूफ गेंदबाज जिसे कहते हैं मुसद्दिक को बुलाया गया. 24 में 30 की दरकार है. मैच दोहराए के दहलीज के ऊपर आगाज दे रहा है. एक तरफ CRD अपनी पूरी ताकत को लगा रहे और दूसरी तरफ इस लक्ष्य को बचाने के लिए चाहत तमन्ना आरजू लिए शिरगांव टीम अपनी सिद्धत को दिखाने का प्रयास कर रहे. दरम्यान मुसद्दिक समोर राजकुमार. कुणालजी पाटील सरांच्या माध्यमातून षटकार मारा. 500 500 रुपयाचे मालक बना. पुढचा चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न तितकासा रीड करता आलेला नाही, परंतु धावा येतात. लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट. आपण बघतायत उत्कर्ष शेवटच्या दिवसाची जी मेजवानी आहे काय असेल.
शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला 8 संघ सुपर 8 चे बघायला मिळतील, ज्यामध्ये प्रत्येक संघाला 2 खेळाडू ऑल इंडिया आयकॉनचे बघायला मिळतील. म्हणजेच आर्यनचं हे मैदान संपूर्ण तुडुंब गर्दीने भरेल, कारण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे तारे सितारे रती महारथी बघायला मिळतील. यावेळेला डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4. तो झालाय त्याचा दिवाना. थँक्यू थँक्यू सो मच. इथे आता प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. जर तुम्ही षटकाराच्या बाहेर एका हाताने कॅच टिपला तर मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्र भाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांनी आता त्या संधीचा लाभ घ्यावा. साहेब चषकामध्ये अनेक प्रेक्षक, ते भाग्यवान प्रेक्षक मुरारी ऑटो गॅरेजच्या कॅश प्राइजला विजयी झाले होते. पुढचा बॉल याही वेळेला मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर या बॉलला सन्मान दिला. चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान देणं क्रिकेटचं भरपूर महत्वाचं ते क्रिकेट असतं आणि सध्या ते बघायला देखील मिळालं. अजित सर 3 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती 21 आहेत. जबरदस्त कॅल्क्युलेट क्रिकेट, वेल प्लॅनिंग बघायला मिळतं इथे. क्रिकेट आपण बघताय 21 झालेले आहेत. मुत्सद्दीक तयार होताना समोर आहेत ते राजकुमार, प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. याही वेळेला फक्त ड्रायव्हिंग लेन वरती हलकासा कव्हर्सला एक्झिक्यूट करतात, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. एक्सलेंट, सुपर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 23 वर 23 झालेले आहेत. आता मात्र 22 धावांची गरज आहे. उत्कर्ष ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघतायत, राजकुमार वयवर्ष 50 क्रॉस केलेले आहेत, 51. परंतु रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेट तुम्हाला काय देतं ते राजकुमारनं दाखवून दिले. तुम्हाला चांगली हेल्थ देतं, तुम्हा सर्वांच्या नजरा वेधून घेण्यासाठी तुम्हाला एक ऊर्जा देतं, आणि तेच क्रिकेटनं दिले राजकुमारला. याही वेळेला स्वीप केलाय, सिंगल्स मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण होत आहेत. जबरदस्त कॅल्क्युलेट क्रिकेट, प्रचंड टेक्निक या मॅच मध्ये दाखवली जाते. धावसंख्या पोहोचते 25. आता मग 20 धावांची गरज आहे. धावसंख्या तुमच्याकडे कमी आहेत अजिंक्य मराठा शिरगाव. मी म्हणेन तुमचं क्षेत्ररक्षण हे टॉपचं असावं. यावेळेला जर तुम्ही या चुका करणार ना तर तुम्हाला त्याचं भुगतान मॅच मध्ये लवकर एक्झिट पोल मिळेल. त्या अनुषंगाने तुम्हाला इथे धावा थांबवायच्या आहेत, त्या नाही थांबवू शकले. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 5. धावसंख्या फलकावरती 25. शेवटचा बॉल याही वेळेला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, भरपूर चांगले एफर्ट्स तिथे बघायला मिळाले. करण पाटील आणि जिथे आपण पाहतायत फलंदाज, निश्चित स्वरूपात काय घडलंय पंच या सर्व गोष्टी पाहतील आणि तदनंतर फलंदाज बाद आहेत की मग सेफ आहेत या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. एका बाजूने राजकुमार आपण बघताय थोडस प्रेशर मध्ये आहेत, थोडेसे थकल्यासारखे वाटतायत. आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरतें बाकी है, कैसे मैं थक जाऊं अभी कहीं मंजिलें बाकी है, यहाँ कहाँ कुछ आसान है, रास्तों में मुश्किलें पड़ी है, कैसे छोड़ दूं अधूरा ये सफर, मेरी जिंदगी के कहीं अभी पन्ने बाकी है. हे म्हणताना राजकुमार या ठिकाणी म्हणतोय. काय जबरदस्त एफर्ट बघायला मिळतात. चेतन दोडके साहेबांचं इथे आगमन झालंय. उपशहर प्रमुख साहेबांना विनंती करतो की प्लीज आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी आणि स्थानापन्न व्हावं आणि या मुख्य VIP डाईसची शोभा वाढवावी. चेतन दोडके साहेबांचं स्वागत आहे. आमदार चषक फक्त 18 ते 14 तासात कुमार माळी असतील ज्यांनी सांगून दिलं की स्पर्धा होणार. जे काय होईल ते बघितलं जाईल. कालची टुर्नामेंट संपली, युवा सेना चषक. आज आमदार चषकाला सुरुवात झाली आणि कमी कालावधीमध्ये पालघरकरांना चांगलं क्रिकेट कसं दाखवता येईल हे आपण पाहत आहात. कॅच साठी पंचांचा सिग्नल आहे की टीव्ही अंपायर चेक करतील आणि तो निश्चित स्वरूपात संपर्क बॅट आणि बॉलचा झाला की मग निश्चित स्वरूपात बॅट आणि बॉल इन्व्हॉल्व नव्हतं आणि कॅच इथे कॅरी झाला. तिसरे पंच प्लीज आपण या. युट्यूब आला आणि तदनंतर या क्रिकेटचं अगदी पारदर्शकता वाढली गेली. इथून मागे 20-25 वर्ष ओलांडून पाहिले तर या गोष्टी नव्हत्या सगळ्या. आज रिव्ह्यू सिस्टम ही आपल्याला पाहायला मिळते. अलीकडचं क्रिकेट ज्या वेळेला आपण लहानपणी क्रिकेट खेळायचो त्यावेळेला असं काही नव्हतं. त्यावेळेला जो आईची शपथ खरी घेणार तो डिसिजन खरं असायचं आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतात हे क्रिकेट आहे. आज क्रिकेट बदललं. पाटील नेटवर्कची लाईव्हची टीम आहे. नॉट आउट पंचांनी सिग्नल दिलाय की नॉट आउट आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जिथे आपण पाहतायत हा चेंडू हातावरती जवळपास एल्बोवरती लागला असं पंचांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगानं फलंदाज इथे नॉट आउट राहतील. आता इथून नॉट आउट कॅच मध्ये काहीच कमी नव्हतं. करण पाटील मजबूत यष्टीचे, परंतु शॉट थर्डमनला ज्यांनी एफर्ट्स खूप चांगले दाखवले आणि अप्रतिम एफर्ट्स. धावा कमी असताना त्यांनी सांगितलं की हा कॅच टिपला मॅच मध्ये येण्याचे चान्सेस आहेत
आता अजित सर 19 मध्ये 18 मध्ये करायचे 20 रन. या मॅच मध्ये हळूहळू करत असताना CRD चिंचणी मध्ये येत चाललाय. इथून फिल्डिंग टीमला गुच्छामध्ये विकेट आणावे लागतील. दरम्यान धावा बनवायच्या 18 चेंडू आणि 19 झालेले 45चं टार्गेट आहे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल ऍड होईल. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत हर्षल. जबरदस्त मॅच आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट, वेल प्लॅनिंग क्रिकेट इथे बघायला मिळते. CRD चिंचणी संघाकडनं अजिंक्य मराठा शिरगावच्या अगेन्स्ट आमदार चषकाचं नेत्रदीपक नियोजन आपल्याला बघायला मिळते. आमच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक परिश्रम आणि त्यानंतर असलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. हर्षल पाटील अर्थात बंटू यांनी जर विकेट मिळवली तर विकी संके साहेब यांच्या माध्यमातून 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बंटू यांच्यासाठी. सन्मान्य विकी संकेला सर मात्र हौसला अफजाई करताना पुढचा चेंडू. ओ यावेळेला पंच आमच्याकडे बोलतायत इट इज अ वाईट बॉल. 100 रुपयानं स्कोर का 27 वरती सरकताना प्रेशर गोलंदाजाकडे, प्रेशर फलंदाजाईकडे आहे. प्रेशर ज्याला कंट्रोल करता आला, जीवन किंवा क्रिकेट तुमचं ब्राईट असतं. ओ हो मध्ये येणारा चेंडू, फसवा चेंडू यावेळेला बघायला मिळतोय. अप्रतिम चेंडू, चांगला ब्रेक बघायला मिळत आहे. डॉट बॉल. डॉट बॉल ज्या वेळेला येतील खऱ्या अर्थानं बंटू आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त चेंडू बघा. गुड लाईनला टप्प्याने पिचिंग घेतली आणि तदनंतर बॉलनं हातभर वळण घेतलं आतमध्ये. ही बंटू यांची क्वालिटी आहे आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. 17 चेंडू आहेत, 17 मध्ये करायचे तुम्हाला 18. नेक्स्ट बॉल राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं. राजकुमार यांच्यासाठी फटका फसलाय हवेत. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. बॉलला ते कॅच नाही कॅरी करू शकले. त्यांनी सांगितलं की मी पोहोचू नाही शकत, तिथे फिल्डिंग करूया आणि धावसंख्या तदवरती 2 झाल्या. अजित सर आता या मॅच मध्ये समीकरण असं दिसतं जिथे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 मध्ये करायचेत रन 16. खऱ्या अर्थानं सिंगल डबलचा खेळ तुम्हाला या मॅच मध्ये घेऊन जाऊ शकतं. नक्कीच या ठिकाणी झेलसाठी प्रयत्न करायला हवा होता. व्यावसायिक क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता, लखपती टुर्नामेंट जेव्हा तुम्ही खेळता, हाफ सेंचुरीला फुल मध्ये कन्वर्ट जेव्हा तुम्ही कराल तेव्हा विजय तुमचा होईल. पुढचा चेंडू आडव्या बॅटने आपण बघतायत. ओरिझोंटल बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करतायत. चेंडू सरळ टिप मिड विकेटला सिंगल या ठिकाणी परिपूर्ण होईल. धावसंख्या पोहोचते 30. 15 चेंडू आणि 15 असं इक्वेशन आहे. मॅच नजरेसमोर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही हे आपण सातत्याने बघतोय. 15 बॉल आणि 15ची मॅच. वेळ बदलायला वेळ लागत नाही, अतिशय सुंदर पद्धतीने जो उल्लेख केला. आता येणाऱ्या काळात शिरगावला विकेट फॅक्टर हीच एक उमेद आहे. जर तुम्ही इथून विकेट आणले तेही सलग बॅक टू बॅक तर या मॅच मध्ये आणखीन मजा येईल. या वेळेला आपण पाहतायत थोडासा अर्ध्या पिच वरती दिसणारा बॉलला स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आमदार चषक 6. थँक्यू. धावसंख्या 6 ने प्लाय होताना पोहोचते ती 36. 36. मयंक इज ऑन अ फायर. ग्रेट फिनिश. शॉर्ट बॉल आहे, सुंदर क्रिकेट आहे. पहिल्या चेंडू ते षटकाराला तदनंतर अलॉंग द कार्पेट खेळल्या. तिथे मात्र आपण बघतोय स्वीपर कव्हर्सला थोडस पंबल होते. 3ऱ्या धाब्याचा अटेम आहे. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हे सांगते की आम्हाला जिंकण्याची आस आहे. आम्ही सॅटिस्फाईड नाही आहोत. सिंगलसाठी, डबलसाठी, ट्रिपलसाठी आम्हाला संधी मिळाली, आम्ही 4ही पूर्ण करणार. आणि हे ते दाखवताना धावसंख्या 3 ने फ्लाय होते. 39. 39 धावा धावफलकावरती. वय वर्ष 51 असताना ओपनिंगला येता क्षणी शेवटपर्यंत उभं राहायचा थोडासा थकवा जाणवू शकतो आणि एक वाक्य इथे मात्र आपण बघतायत, एज इज जस्ट अ नंबर. खरं आहे. वय हा तुमचा फक्त आकडा. तुम्ही कसे खेळता, तुमचे खेळण्याचे इरादे कसे आहेत हे महत्वाचं असतं. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच करायचं होतं. पंचांनी सांगितलं की नाही, LBW साठी अपील देखील झाला. त्यामध्ये स्वतः कॉन्फिडन्स नव्हते. लेग बाईटचे संकेत येत आहेत आणि आता या मॅच मध्ये मी म्हणेन CRD चिंचणी संघ हळूहळू करत असताना शिरकाव करायला लागलाय. जवळपास विजयाचे सुगंध दरवळत असतील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 5 या मॅचला जिंकण्याकरिता. मुस्तदीकने खूप चांगला स्टार्ट दिला होता. अचू बारी डेंजरस मॅनला डिपार्टेड, परंतु तो रिदम ते कायम ठेवू शकले नाहीत आणि त्याचमुळे आपण बघतायत मयंकनं प्रभावित केलं.
ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांच्याकडनं बघायला मिळाली, चौकार षटकाराची आतषबाजी बघायला मिळाली, त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला जतीन सांगतायत. मयंक 10, 10 चेंडू 20 वरती गेम चेंजर इनिंग ज्याला म्हटले जाते ती खेळताना आपल्याला मयंक बघायला मिळालाय. आणि एका बाजूने अनुभव आणि दुसऱ्या बाजूने युवा सळसळत रक्त यांचा जो समन्वय आहे ना तो विजयाकडे घेऊन जातोय CRD संघाला. आणि पुढचं षटक घेऊन गोलंदाज फवाज. ओ यावेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. इट्स अ डॉट बॉल. 11 चेंडू आणि 5चं इक्वेशन आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 5. आज 2 संघ कुठले असतील जे ऑल इंडिया आयकॉन शेवटच्या दिवशी त्यांना ती संधी मिळेल. शेवटच्या आपण एकंदरीत 8 संघ म्हणजे 16 आयकॉन. टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे रथी महारथी तुम्हाला आम्हाला बघायला मिळतील नो डाऊट. सॉफ्ट हँडने खेळलाय. पुन्हा एकदा आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करतील. जो मी उल्लेख करत होतो आमदार चषक आपल्याला बघायला मिळालं. आणि तदनंतर ज्याची संकल्पना कुमार माळी यांनी कमीत कमी वेळामध्ये चांगलं क्रिकेट कसं अनुभवायला मिळेल, खेळायला मिळेल आणि एक चांगलं व्यासपीठ, 1 लाखाची लखपती स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला या पहिल्या रजनीमध्ये. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. नक्कीच शिरगाव संघाचे जेवढे समर्थक आहेत ते म्हणत असतील फवास अगर आप पहिले 2 ओव्हर आते ना तो मॅच कुछ अलग हो बन सकता. ही मॅच आहे परंतु फवाजला मानावं लागेल. सलग 3 डॉट बॉल मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करतोय. 9 चेंडू 5चं इक्वेशन आहे. जसं मी मगाशी म्हटलं क्रिकेट हा निश्चितेचा खेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. गोलंदाज हावी झालाय राजकुमार वरती असं म्हणायला हरकत नाही. फवाज या वेळेला स्टिअर करताय, सिंगल कंप्लीट करतात, गॅप शोधण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू डीप थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. थोडंसं जो प्रेशर होता ना तो मात्र या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळत कमी केलंय राजकुमारनं. अवघ्या 3 धावांची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत 8 चेंडू आणि 3ची गरज. CRD चिंचणी एका बाजूला, अजिंक्य मराठा शिरगाव. फवाजनं जरूर 2 बॉल डॉट हाताळले, 3 बॉल डॉट केले. तदनंतर प्रेझेन्स ऑफ माइंड बॉलला बिटवीन द गॅप डीप थर्डमॅनला केले, 2 रन मिळाल्या. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे 3. याही वेळेला नरम हाताने खेळले होते शॉर्ट कव्हरचे खेळाडू. तिथे आपण पाहतात बंटू हर्षल पाटील त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं. अजित सर डॉट बॉल आलेत. आता शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल अशा इथे निश्चित स्वरूपात चित्र दिसतात. नक्कीच 7 मध्ये 3ची गरज आहे. चांगली गोलंदाजी आहे, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत गोलंदाजी फवास कडनं बघायला मिळते. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, हाही आलाय डॉट. मॅच मध्ये रंग भरल्या तसं म्हणायला हरकत नाहीये. 6 मध्ये 3ची गरज आहे. अनेक सामने आपण बघतायत एका बाजूने राजकुमार थोडेसे थकलेले आहेत परंतु गोलंदाजाचा क्लास, त्याच्या बोटातील जादू आणि त्याने शिरगाव संघाला एक थोडासा जो आशेचा किरण दाखवलाय त्यासाठी एक धून तो बंदी जय भाई. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो चालाय त्याचा दिवाना. भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना. चला पाणी घेऊन जायचंय त्वरित, पाणी घेऊन जा. इथून 12 वाजायची पण नोंद घ्यायची. उद्याचे सामने आपण पाहतात. जो पहिला मॅच असेल SP ग्रुप कमारे, तदनंतर त्यांच्या विपक्षात साईराज सूरज 12-11 वीरेंद्रनगर आणि तदनंतर दुसरा मॅच भवानी फायटर्स विपक्षात फ्रेंड्स 11. तिसरा सामना सनरायझर्स आर्यन आणि किंग्स 11 पालघर आले तुफान किती आणि त्यांच्या विपक्षात मैत्री पालघर एका बाजूला मोहपाडा. शेवटचा सामना हे उद्याच्या दिवसातले आपण पाहतात संघ आहेत ते म्हणजे 8. आजच्या रजनीतले 2 संघ कोण असतील, त्या कुठल्या 2 संघांना संधी मिळेल ऑल इंडिया आयकॉन आणण्याची ये येणारी रात्र सांगून जाईल. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतात आजच्या दिवसातली तिसऱ्या मॅचचं शेड्यूल असं दिसतंय जिथे ध्रुव 11 सातपाडी आहे आणि विपक्षात विनर्स टेंबोडे. सातपाडीचा विराट कोहली, दिवेश पाटील आणि टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांचं नाव अगदी आपण पाहतायत सन्मानानं घेतलं जातं ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल पंकज पाटील. 6 चेंडू 3ची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आपण बघतायत. जबरदस्त मॅच फवाज आले आणि त्याने मॅचला थोडस डेंजर झोन कडे घेऊन गेलं. द ग्रेट आर्टिस्ट इज अ सिम्प्लिफायर याच पद्धतीचं काम आहे त्यांचं. जबरदस्त मॅच. गोलंदाजी ट्रॅकवर सूरजला इंट्रोड्यूस करतायत. 6 मध्ये 3ची गरज. समोर आपण मयंक यांना बघतोय, त्यांचा क्लास जबरदस्त बघायला मिळाला आणि मयंक नावाची चर्चा या मॅच मध्ये राहिले.
विस्फोटक बॅटिंग ज्याने केली, सुंदर नॉक ज्यांच्याकडनं बघायला मिळते तोच मयंक. समोर सूरज. पहिला चेंडू उडवलाय आणि इथे मात्र आपण बघतायत मॅच मध्ये थोडासा पलटवार. आता 5 मध्ये 3 ची गरज. आता प्रत्येक जण आपल्या बाजूला जे बसलेले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विचारतायत मॅच कुठल्या चेंडू पर्यंत जाईल. आणि अशी चर्चा जेव्हा मैदानाच्या बाहेर रंगते ना, तेव्हा आमदार चषक खऱ्या अर्थाने या नियोजनाचा जो भव्य व्यासपीठ आपल्या सर्व स्टार खेळाडूंना दिलाय तो कुठेतरी यशस्वी झालाय पहिल्या दिवसामध्ये. उत्कर्ष. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने मी उल्लेख केला. सध्या या मॅच मध्ये 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 3 रन. जर इथून 55 50चा मॅच असता, 60चा मॅच असता तर या मॅचचं सिच्युएशन आता थोडीशी वेगळी देखील असती. परंतु जर आणि तर जो तुम्ही उल्लेख केला की अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे क्रिकेट. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 3. नवीन बॅटर जिग्नेश आलेत. जिग्नेश यांना आपण पाहतायत. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्या 3 रन. एका बाजूला राजकुमार तामोरे शेवटपर्यंत तग धरून उभे राहिलेत. सिंगल डबल त्याही खेळाला त्यांनी प्राधान्य दिलं. बिटवीन द गॅप फक्त बॉलला ढकलत सिंगल डबल या गोष्टी त्यांनी अनेक वेळा साकारल्या. आता 5 बॉल आहेत आणि अजित सर 5 बॉल मध्ये करायचे 3 रन. जबरदस्त मॅच. थोडस स्पीडअप करा कारण आज आपल्याला आपण बघताय थोडस उशिरानं आपण स्टार्ट झालोय. आपलं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी ऑल पार्टिसिपेशन टीम चे संघनायक असतील त्यांना मी थोडंसं कोऑपरेट करण्यासाठी विनंती करेन. 5 चेंडू 3 ची गरज आहे. आमदार चषकाचा आजचा पहिला दिवस. अतिशय सुंदररित्या मॅच मॅनेजमेंट. सूरज खामकरच्या अगेन जिग्नेश दाखल झालाय. 5 मध्ये 3 बनवायच्या या आशेने आणि दुसऱ्या बाजूने आपला पूर्ण एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न आहे. फलंदाज जे आता दाखल झालेत आणि मयूर सरांच्या माध्यमातून त्यांच्या षटकाराला 500 रुपये आहेत. आता इथे षटकाराने तुम्ही मॅच संपवायला जाल की मग सिंगल डबलचा खेळ स्वीकाराल. या अनेक गोष्टी आहेत. पुढचा बॉल. पहिला बॉल इथे आपण पाहतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजित सर या मॅच मध्ये आता अगदी खूप चांगला टर्न, खूप चांगला माहोल इथे सज्ज होतोय. आणि हॅट्रिक साठी विकी संके सरांच्या माध्यमातून 1000 रुपये. कुमार माळी यांच्याकडनं देखील 1000 रुपये. आता बक्षीस वाढत चाललंय. शिरगावचा पाठिंब्यांचा पाठीराख्यांचा प्रदीप यादव सरांच्या माध्यमातून देखील 1000 रुपये. आता इथे हॅट्रिक आली, मजा येईल. जबरदस्त मॅच. विकेट हॅट्रिक साठी आपण बघतायत न्यूमान करण रावरे. 4 चेंडू 3 ची गरज आहे. एंटरटेनमेंटचा जबरदस्त धमाका. आमदार चषक 20-25 चा नेत्र दीपक सोहळा. एका बाजूने अजिंक्य मराठा शिरगाव 4 चेंडू 3 धावा डिफेन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये, तर दुसऱ्या बाजूने संघातील प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे तो म्हणजेच करण रावरे उर्फ वामन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूने विकेट हॅट्रिक साठी आपण बघतायत 1,000चे पारितोषिक लावले गेले. टोटल 3,000 रुपये. इथे आपण पाहतायत विकी संके सर असेल, कुमार माळी सर असतील आणि त्यांना प्रदीप यादव सर. इथे हॅट्रिक घेतली 3,000. गोलंदाज सूरज खामकर. 4 बॉल मध्ये करायचे 3. याही वेळेला जबरदस्त गोलंदाजी. बॅटची कड हलकी असायला हवी आणि त्यामुळे ती निराशा दिसते सूरजच्या तोंडावरती. आता इथे कॅच ड्रॉप झालाय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 3चा मॅच. दरम्यान आपण बघताय CRD म्हटल्यानंतर सन्माननीय चेतन धानवेर सरांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघताय सन्माननीय कुमार माळी सर या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी पैसे लावतात. मित्रप्रेम भरपूर आहे. मॅचचा आनंद वेगळा आहे. एन्जॉय करताना प्रत्येक जण आपण बघू शका. 3 चेंडू 3 ची मॅच आणि इथे मॅच होती कुठे आणि आलंय कुठे. 12 चेंडू 5 ची मॅच. 2 चेंडू 3 वरती येऊन राहिले उत्कर्ष आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे उत्कर्ष. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये करायचे 3. सूरज खामकर काय गोलंदाजी केली. एका बाजूला करण आहेत. या प्रेशरच्या मॅच त्यांनी अनेक वेळा हँडल केल्यात, परंतु आज तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. मागे अनेक सामने जिंकवलेत नो डाऊट. 2 बॉल आणि 3. याही वेळेला बॅटची कट. इथे खराब क्षेत्ररक्षण
आणि आता याची चुकी याचं भुगतान काय होते फक्त सिंगल अजित सर मॅच पोहोचला 1 बॉल 2 ची कहाणी अगदी चित्त थरारक भगवंताला स्मरण दोन्ही डगआउट मधनं होत असेल की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे सीआरडी सांगेल तो सामना आम्हाला जिंकायचा आहे 1 बॉल आणि 2 ची मॅच जबरदस्त मॅच शेवटच्या चेंडूवरती 2 ची गरज आहे क्रिकेट हे नेहमी तुम्हाला भरपूर काही शिकून जातं तेच बघायला मिळते जबरदस्त मॅच शेवटच्या चेंडूवरती 2 धावांची गरज आहे एका बाजूने आपण राजकुमारला बघतोय दुसऱ्या बाजूने करण रावरे तर दुसऱ्या बाजूने सूरज खामकर मयूर गोडके सरांच्या माध्यमातून षटकारांसाठी 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे जबरदस्त मॅच गमो की रात आई है तो खुशियों की सुबह भी होगी कुणालजी पाटील सर सांगताय षटकाराने जर मॅच संपते तर आम्हीही 1000 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊ आणि बघूया जर षटकाराने मॅच फिनिश होते तरी इथे मात्र कुणालजी पाटील सरांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा पारितोषिक जबरदस्त मॅच गमो की रात आई है तो भाई खुशियों की सुबह भी होगी माना रूठी बैठी है किस्मत पर एक दिन सुलह भी होगी कमी मत रखना अपने कोशिशों में बघूया 1 चेंडू आणि 2 काय वाटते उत्कर्ष 1 चेंडू आणि 2 एक संघ जिंकणार एक संघ हरणार आहे परंतु कोण जिंकणार आणि कोण हरणार हाच प्रश्न पुन्हा पुन्हा मनामध्ये घर करतोय सध्या 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2चा मॅच शेवटचा चेंडू 2 ची मॅच 12 चेंडू 5 ची मॅच असताना मॅच मध्ये जो हाय व्होल्टेज ड्रामा आपण बघितलाय वाखाणण्याजोगी आहे एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके असे वाढतायत दोन्ही संघाचे समर्थक बघूया शेवटच्या चित्ताला थोडस स्पीडअप करा मॅच महत्वाची आहे वेळही महत्वाचा आहे पुढचा चेंडू इथे आपण पाहतात सामना होता कुठे सामना गेला कुठे याला म्हणतात क्रिकेट मध्ये बाकीच्या नाही स्पष्ट होऊ शकत क्रिकेटच्या खेळामध्ये असे अनेक सामने आपण पाहिलेत लो स्कोरिंग सामने हाय व्होल्टेज मध्ये आले आणि शिरगावनं शंखनाद फुंकला विजयाचा घवघवा आणि दुसऱ्या राऊंड मध्ये पदार्पण चला या मॅचचे मॅन ऑफ द हँडशेक करून हस्तांदोलन करून मैदानाचा ताबा सोडायचा आहे आणि 12 बॉल 5चा मॅच अजित सर बदलताना बघायला मिळाला या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत तत्पूर्वी निश्चित स्वरूपात नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होईल मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज खामकर ज्यानं जबरदस्त गोलंदाजी आणि खूप चांगली फलंदाजी विकी संके साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत ते म्हणजे सूरज खामकर यांना सूरज जास्त वेळ न घेता आपण या आणि राजकुमार आपण या कुणालजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जे पारितोषिक दिले गेले ते आपण स्वीकारण्यासाठी यायचं जरूर सूरज लवकर यायचं आपण मॅचला देखील नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होते आहे आणि सूरज खामकर ना भूतो ना भविष्यती गोलंदाजी केली क्लास 1 12 बॉल 5चा मॅच तदनंतर आपण पाहतायत 3 बॉल 2 पर्यंत आला 2 बॉल 1 ला आला 1 बॉल 2 वरती आला आणि या सामना बदलताना बघायला देखील मिळाला सूरज खामकर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांनी भरीव कामगिरी
विथ द बॅट विथ द बॉल. आणि राजकुमार सर आपण जर इथे असाल तर या, आपण देखील या. तुमच्यासाठी कुणाल पाटील सरांच्या माध्यमातून जे 500 रुपये कॅच टिपले त्यासाठी. आणि सूरज मॅन ऑफ द मॅच. विकी संके सर आहेत, युवा सेना धराडीचे उपतालुका प्रमुख. आणि सरांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी वितरित होताना आपल्याला बघायला मिळते सूरज यांना. एकंदरीत सूरज शॉटमध्ये तुमच्याशी आपण जोडणार आहोत. 12 बॉल 5चा मॅच होता. शिरगावनं खूप चांगलं कमबॅक केलं, या मॅचमध्ये आणलं. शेवटच्या षटकामध्ये खूप कमी धावा, खूपच कमी होत्या. त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये कुठला माइंड प्लॅन चालू होता की या धावा कशा थांबवायच्यात, काय चालू होतं डोक्यामध्ये? नाही, ॲक्च्युली 12 बॉलमध्ये फक्त पाण्याची गरज होती आणि तिकडे फवाजबाई सुद्धा खूप छान गोलंदाजी करत होता आणि त्यांनी छान गोलंदाजी केली. आणि मेन म्हणजे माझ्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवून मला शेवटची ओव्हर दिली आणि मी